बाहुबली सारखा सिनेमा सॅटेलाइटवर येतो जेव्हा त्यांनी खूप त्याचा बिझनेस केलेला आहे. त्या ॲनिमल सारखा सिनेमा त्यांनी बिझनेस केलेला आहे, तो पुष्पासारखा बिझनेस केलेला आहे. मी फक्त बॉलिवूडचा एक्झाम्पल घेतोय, तेच आपल्याला मराठीला लागू पडणार आहे. तर जो तिकडे जेवढा जास्त चालला तेवढ्या पटीने त्याची सॅटेलाईटसाठी पण प्राईज वाढली, तेवढीच त्याची OTT साठी पण प्राईज वाढली. कारण त्यांनी तो सिनेमाने ते त्याचं टॅलेंट प्रूव्ह केलेलं आहे, त्याचा अर्थ लोकांनी आवडलेला आहे. हा एवढा सिंपल आहे. आणि OTT आणि सॅटेलाईट पूर्वी 2000 म्हणजे बऱ्याचशा बिझनेसमध्ये प्री कोविड आणि पोस्ट कोविड अशी स्टेज आहे. बरोबर. त्याच्यामध्ये खूप गणितं बदलली, खूप तसं आपल्या एंटरटेनमेंट ह्याच्यामध्ये एक वेगळी फेज आहे, त्याला म्हणतात प्री OTT आणि पोस्ट OTT. त्याने खूप गणितं बदलली. आता जेवढे सॅटेलाइट चॅनल्स आहेत तेवढे सगळ्यांचे त्यांचे स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म आहेत. झी असेल तर ZEE5 असेल, स्टार असेल तर हॉटस्टार असेल, कलर असेल तर रूट आहे, सोनी असेल सोनी लिव्ह आहे, ॲमेझॉन आणि हे जे ते काय इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत. बऱ्याच वेळेला OTTवर आणि OTT हा एक डेफिनेटली वेगळा रेव्हेन्यू विंडो आहे. सॅटेलाइट जसा TV वर दिसतो तसा OTT म्हणजे हे जे OTT प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तो सिनेमा आहे. सो लोकांसाठी अदर दॅन थिएट्रिकल हा एक डेफिनेटली रेव्हेन्यू विंडो आहे. म्हणजे मी तुम्ही प्रश्न एक विचारलाय पण मी इलॅबोरेटली माझ्या पुढच्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं दिली आहे. हां, म्हणजे तो थोडासा वेळ आणि बाकीचे खूप स्पीकर्स आहेत, सगळ्यांना बोलायचं त्या ह्याने मी फक्त हे करतो की अदर दॅन थिएटर जर कोणते राईट्स असतील तर सॅटेलाइट आहे, OTT आहे, सॅटेलाइट आहे, OTT आहे, डबिंग राईट्स आहेत किंवा सिंडिकेशन राईट आहे. पण हे वेगवेगळे राईट असले तरी जेव्हा तुमचा सिनेमा तुम्ही निगेटिव्ह राईट म्हणून कोणाला जेव्हा विकता की कोणत्या चॅनलला किंवा अल्ट्रा असेल, अल्ट्रासारख्या कोणत्या कंपन्यांना की जे सिनेमे विकत घेतात, जेव्हा तुम्ही तुमचे निगेटिव्ह राईट्स म्हणून त्यांना दिले तर सिनेमा ही एक प्रॉपर्टी आहे ती तुम्ही त्यांना कायमची देऊन टाकली. तर सॅटेलाइट राईटमध्ये मेन जो हे असतो की तो म्हणजे एक तर परमनंट परपेच्युअल म्हणजे 99 वर्षासाठी म्हणजे कायमचा तुम्ही देऊन टाकला किंवा तुम्ही लिमिटेड पिरियडसाठी दिला, 5 वर्ष, 7 वर्ष, 11 वर्ष. जो तुम्ही तेव्हाच तो देऊ शकता जेव्हा तुमचं प्रोडक्ट तेवढं स्ट्रॉंग आहे आणि तुम्ही तो डिमांड करू शकता की जर मी देईन तर फक्त मी 5 वर्षासाठी देईन, मी 11 वर्षासाठी देईन. आणि जर तुमचं प्रोडक्टमध्ये बेगर्स हॅव नो चॉईस, मग ते चॅनल म्हणेल, चॅनलला आवडला आणि चॅनलच्या एक जे जी तज्ज्ञ मंडळी असतात ते बघतात की अरे ह्याची व्ह्यूअरशिप येईल का. जसं आपण जर म्हटले की त्यांना थिएटरमध्ये बघून कळतं की हा सिनेमा सगळ्यांनी OTTला काय नाही थिएटरमध्ये चालेल का. ह्याला काय आहे की ह्याला त्यांचा फक्त अनुभव, टॅलेंट आणि त्यांचा जो एक कॉन्टेंट अंडरस्टँडिंगचा सेन्स आहे. टेलिव्हिजनला काय असतं की त्याला एक टेलिव्हिजन इज अ सायंटिफिक आर्ट किंवा आर्टिस्टिक सायन्स की त्यांच्याकडे एक एवढी पॅथॉलॉजी असते की कोणता आपला ऑडियन्स आहे, कोणता टार्गेट ऑडियन्स आहे, तो किती वाजता तो सिनेमा दिसणार आहे. प्रत्येक चॅनलचा एक स्वतःचा एक वर्ग आहे. त्याच्यामुळे तो सिनेमा चालेल का नाही, किती चालेल, हा थिएटर आपला सॅटेलाइटसाठीच एक कॉन्टेंट अंडरस्टँडिंग बघून तो सिनेमा विकत घेतात. पुन्हा पुन्हा मी एकच सांगतो की सॅटेलाइट ही खूप निर्मात्यासाठी इम्पॉर्टंट विंडो आहे. पण सिनेमा हा थिएटरसाठीच बनवायचा असतो. सॅटेलाइटला विकला जाईल किंवा सैराटला एवढे पैसे मिळाले, नवरा माझा नवसाच्याला एवढे कोटी मिळाले सॅटेलाइटला, ह्याच्यामध्ये न जाता तो कारण का मिळाले, का ते सक्सेसफुल झाले, कारण ते थिएटरमध्ये चालले होते म्हणून. सिनेमा हा थिएटरचा एक्सपिरियन्स आहे, सिनेमा हा थिएटरसाठीच बनवायचा असतो. पण सॅटेलाइट ही निर्मात्यासाठी खूप एक मोठी रेव्हेन्यू विंडो ओपन केलेली आहे. तुम्ही बऱ्याच प्रश्नांची माझी उत्तरं दिली. थँक्यू सो मच. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की आपण आता इंडस्ट्री प्री कोविड आणि पोस्ट कोविड अशी संबोधित करतो.
तर कोविड काळात एक जी महत्त्वाची घटना घडली, OTT येत होतं पण कोविड काळात त्याला एक मोठं बळ मिळालं. मराठीमध्ये एक डेडिकेटेड त्याची वाहिनी सुरू झाली, प्लॅनेट एम. आदित्य आपल्या सोबत आहे. आदित्य, मला जी माहिती आहे प्लॅनेट एमची ती अशी आहे की प्लॅनेट एममध्ये तुमचा सिनेमा जो आहे निर्मितीनंतर विकत घेतला जातो, त्याचबरोबरीनं प्लॅनेट एम प्रोडक्शन सुद्धा करतं. तर जे निर्माते इथे आहेत, बऱ्यापैकी नवीन इथे निर्माते आहेत, त्यांच्यासाठी प्लॅनेट आपल्या सगळ्यांसाठी इथे उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. तर बेसिकली मला याच्यातनं दोन गोष्टी मी सकाळपासून अटेंड करतो आहे. बेसिकली आपली मेन टॅगलाईन आहे निर्मिती संवाद, ज्याच्यामध्ये निर्मिती आहे. आणि संजय सर, जसं तुम्ही पहिल्या ओपनिंग सेगमेंटमध्ये बोललात की आता हे सिनेमा असं नसून राहून आपण त्याला एक माध्यम, मीडियम म्हणून त्याला, मीडिया म्हणून त्याला संबोधतो. तर मध्यंतरी सर तुम्ही जो एक प्रश्न विचारला होता की मला असं वाटतं की निर्मिती ही प्रत्येक माध्यमांची असू शकते. म्हणजे आपण ना आपले पण ज्या विंडोज आहेत, आपली पण डोळ्याची झापडं थोडी मोठी करून आपण त्या थोडं वाईडली त्या गोष्टींकडे आता पाहिलं पाहिजे. जसं पहिला काळ होता की सिनेमा निर्मिती व्हायची आणि पहिले सॅटेलाईट नव्हते, काहीच नव्हतं, ऑनली द सोल्युशन वॉज द थिएट्रिकल कलेक्शन. पण जसा जसा काळ संक्रमण होत गेलं या सगळ्या क्षेत्रामध्ये, तसं तसं मला वाटतं की OTT आले. म्हणजे मी एका सिनेमाचा भाग होतो, बस्ता नावाची ती फिल्म होती. त्या फिल्मच्या ऐन रिलीजच्या वेळेस कोविडचं लॉकडाऊन लागलं. मला वाटतं त्याच आठवड्यात सेम आठवड्यात. तेव्हा तो जो सिनेमा आहे तेव्हा झीप्लेक्सवरती तो रिलीज झाला. आणि त्यानंतर त्याला जी व्ह्युअरशिप आज तागायत मिळते आहे ती खरीच वाखाणण्याजोगी. प्रत्येकजण आज आपल्या नेटवर्कमधले लोक म्हणतात अरे तो बस्ता मी आजही पाहिला. म्हणजे हे सुद्धा एका सिनेमाचं खूप मोठं यश आहे. तो सिनेमा सॅटेलाईट आणि OTT या माध्यमांवरती इतक्या काळानंतर सुद्धा चालत राहतो. सो आपण या गोष्टींकडे खूप महत्त्वाने पाहिलं पाहिजे. मध्यंतरी मी एक सिनेमा निर्मित केला, डायरी ऑफ विनायक पंडित, आणि त्याच्यामध्ये माझं विजन हे नव्हतं की मला थिएटरमध्ये जायचंच नव्हतं, की आपण हे जे नवीन OTT हे जे प्लॅटफॉर्म आलं आहे त्याच्यावरती आपण आपला हात आजमावून पाहिला पाहिजे. त्यामुळे मी म्हणजे राईट फ्रॉम द कॉन्सेप्ट, म्हणजे सुरेश दादा पण त्यामधला एक महत्त्वाचा घटक आहे की राईट फ्रॉम द कन्सेप्ट आमचं डे वन पासून होतं की आपल्याला हे फक्त OTT रिलीज करायचं. आणि मला हे सांगायला आवडेल की मला जर मी थिएटर केलं असतं आणि या सगळ्या गोष्टी केल्या असत्या, मी पुढे समजा फिल्मचा माझा काही व्यवसाय झाला नसता तर माझी फिल्म ही कुठेतरी पडून राहिली असती, काहीतरी झालं असतं. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की आज माझी फिल्म एक उत्तम प्रकारचा व्यवसाय करून प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. आणि आज तागायत मला पर्थ, ॲडलेड, US मधल्या काही ठिकाणांवरनं माझ्या फिल्म पाहिल्याच आहे. मला त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया येत राहतात. वाव. सो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि येत्या काळामध्ये जसं व्हिडिओजार हा प्लॅटफॉर्म आहे, मराठीसाठी हक्काचे OTT प्लॅटफॉर्म्स तयार होणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. जेणेकरून काय होईल, जसं सरांचा इथे बसलेल्यांचा प्रश्न होता की अरे मग आता खरंच या क्षेत्रात यायचं की नाही, हे असं न राहता याच्यामध्ये एक मोठा होरायझन ओपन होऊ शकतो. त्या दृष्टीने सगळ्या निर्मात्यांनी, म्हणजे जसं आधीच्या याच्यामध्ये म्हणाले की हे सगळे चेन आहे. शेवटी प्रत्येक जण त्या चेन मधला हा कोणता ना कोणता व्यवसाय करतोय. निर्माता हा त्याच्यामधला हा खूप सेंटर पॉइंट आहे. जर निर्माता नसेल तर हा व्यवसायच चालणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे आपण सर्वजण या सगळ्या क्षेत्राचे सेंटर पॉइंट आहोत. त्यामुळे प्रत्येक स्टेजवरती या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. जसं वेब सिरीज आहे, समांतर नावाची वेब सिरीज होती जी MX प्लेअरवरती आली होती. आय थिंक दॅट वॉज अ मेगा हिट. येस. आता मानवत मर्डर्स आहे किंवा रानबाजार असेल, ह्या सगळ्या ज्या OTT प्लॅटफॉर्म्सवरच्या ज्या वेब सिरीज आहेत हे सुद्धा एक आपण याच्याकडे माध्यम म्हणून पाहिलं पाहिजे आणि याला आपण निर्मितीची जोड दिली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही सुरेशजींचा उलट व्हिडिओ जास्त आणि कसं ते त्यांनी एक्सप्लॉइट करायचं. थँक्यू. बेसिकली सर्वांचे आभार. जसजसं स्थित्यंतर होत गेली तसतसं टेक्नॉलॉजी पण अपग्रेड होत गेली आणि द फ्युचर इज द टेक्नॉलॉजी जी आता आपण म्हणतो OTT सगळेजण म्हणतोय. तर OTT हे एकमेव सेगमेंट असं आहे की तो तुमचा सिनेमा 7 समुद्रापार नेणार आहे. आणि त्या OTTमध्ये इतक्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आता 2 मिनिटातच सांगतो, कारण की त्यांनी मला स्पेसिफिक OTTचा शब्द वापरला आहे. आज तुमचा कुठलाही सिनेमा, मराठीतला सिनेमा असू दे, तो हाँगकाँगमध्ये कधीच रिलीज होत नाही.
हाँगकाँगमध्ये आजच्या मितीला 5,000 मराठी लोक आहेत. आयर्लंडमध्ये 40,000 मराठी लोक आहेत. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला फक्त US, UK, युरोप या गोष्टी बघतो आपण, पण जेव्हा तुम्ही जगाच्या दृष्टीने विचार करता तेव्हा OTT हे इतकं प्रभावी माध्यम आहे की OTT हा एक आम्ही बनवलेला एक प्लॅटफॉर्म आहे. आणि तो प्लॅटफॉर्म आत्ता यू विल बी सरप्राईज की आम्ही एवढ्या ठिकाणी पोचलो आहे की जसं तुम्हाला जिओ सेट टॉप बॉक्स माहिती आहे, टाटा एअरप्ले माहिती आहे किंवा आणखी एअरटेल एक्स्ट्रीम माहिती आहे, तसं US मध्ये रोको नावाचं एक सेट टॉप बॉक्स आहे की ज्याचं मार्केट शेअर 80% आहे, ज्याच्यावरती लोक सिनेमे पाहतात. तसं मिडल ईस्टमध्ये किंवा मीना रिजन ज्याला आपण म्हणतो तिथे सेट टॉप बॉक्स आहेत, तिथे सगळे भारतीय बसलेले आहेत. तुमचं जेव्हा हा प्लॅटफॉर्म जेव्हा या सगळ्या स्टोअर्सवरती येतो, याला आम्ही स्टोअर्स म्हणतो, जेव्हा तुमचा ह्या सगळ्या स्टोअर्सवरती येतो आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटतंय की मला हा सिनेमा रिलीज करायचा आहे आणि OTT वरती येतो, तेव्हा तुम्ही एका सेकंदामध्ये जगातल्या एवढ्या सगळ्या मराठी माणसांबरोबर कनेक्ट होत असतात. त्याच्यामुळे OTT आणि मी अजून एक महत्त्वाचं सांगेन, सिनेमा कधीही कोणालाही विकू नका. दॅट इज द ॲसेट व्हॉट यू आर क्रिएटिंग. आणि जर ते ॲसेट तुम्ही विकलं तर तुम्हाला तेच राईट, समजा नवरा माझा नवसाचा हा जर सिनेमा घेतला गेला असता, कोणी घेतला असता, मला असं वाटतं नानूबाईंनी नवरा माझा नवसाचा घेतला असेल किंवा घेतला नसेल फॉर दॅट मॅटर, पण जेव्हा तुम्ही त्याचं फ्रँचायझी करता 1, 2, 3, त्यावेळेस तुम्हाला त्याच सिनेमाचे काही गाणी किंवा राईट जेव्हा विकत घ्यायला जावे लागतात, तेव्हा तुम्हाला तोच चॅनल किंवा तोच जो प्रोड्युसर ज्याने तुमचा सिनेमा विकत घेतलेला आहे, कदाचित तुम्ही ज्या किमतीला विकलाय त्याच्यापेक्षा काही पटीने तुम्हाला त्याच्या यातलं गाणं विकत घेण्यासाठी पैसे द्यावे लागू शकतात. त्याच्यामुळे be specific about audio rights. You are talking about audio rights without mentioning it. Okay, audio rights. You have to mention what you are talking. So basically तुम्हाला एखादं गाणं, तुमचा एखादा सिनेमा रिलीज झालाय आणि तो तुम्ही कोणाला तरी विकलाय आणि त्याच्यामधलं एखादं गाणं आहे, ते गाणं जर तुम्हाला परत ते गाणं दुसऱ्या फ्रँचायझी म्हणजे 2 मध्ये किंवा 3 मध्ये यूज करायचं असेल तर तुम्हाला ते गाणं परत विकत घेण्याकरता खूप पैसे देऊन ते गाणं विकत घ्यावं लागतं. मी ॲसेट एवढ्याच करता म्हणतो कारण की तुम्ही हे काहीतरी एक निर्मिती करत असता आणि जेव्हा मल्टिपल प्लॅटफॉर्मवरती तुमचा सिनेमा जेव्हा जातो, मग तो Amazon असेल, आणखी माझ्यासारखा व्हिडिओजार असेल, आणखी इतर प्लॅटफॉर्मवरती असेल, तर ते दर क्वार्टरली तुम्हाला पैसे देत राहतात आणि हे आयुष्यभर पैसे येत राहतात आणि हे पैसे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या पुढच्या नवनवीन सिनेमांसाठी तुम्ही ते कॅपिटल यूज करू शकता. त्याच्यातल्या काही गोष्टी रियूज होतात. आता डिजिटल माध्यम इतकं प्रभावी झालेलं आहे की त्याच्यातला रील्स कट करून पण तुम्ही पैसे मिळवू शकता. मग ते तुम्ही नंतर भविष्यात YouTube, Facebook, Insta इथे टाकू शकता. त्याच्यामुळे डिजिटल जे म्हणतोय आपण त्याला आमच्या टर्ममध्ये सॉफ्टवेअर म्हणतो आम्ही त्याला. यू आर क्रिएटिंग अ सॉफ्टवेअर आणि ते कधीही डिस्ट्रॉय न होणार आहे. त्याच्यामुळे याच्यातनं अविरत पैसे मिळत राहतात. ही त्याची प्रोसेस आहे. मगाशी सरांनी सांगितलं की देर आर 2 मीडियम्स, पण देर आर नॉट 2 मीडियम्स. एक आहे सबस्क्रिप्शन मॉडेल, एक आहे ॲडव्हर्टायझिंग मॉडेल, एक आहे टीवॉर्ड मॉडेल, ज्याच्यावरती ट्रान्झॅक्शनने तुम्ही सिनेमा दाखवू शकता. आत्ताचं उदाहरण देईन मी तुम्हाला. फुलवंती सिनेमागृहामध्ये सुरू आहे, पण आत्ता Amazonवरती तो रेंटवरती पण अवेलेबल आहे. सो या माध्यमातून पण तुम्ही जास्तीत जास्त पैसे मिळवू शकता. तुम्ही जितक्या जास्त प्लॅटफॉर्मवरती जाल तितका तुमचा रेव्हेन्यू वाढत असतो. एवढंच मला सुचवायचं आहे. सो थोडक्यात पैसे मिळवण्याचे अनेक छोटे छोटे अजून नाही. विमानात सिनेमा दिसतो त्याचे वेगळे पैसे मिळतात. व्हिडिओ ऑन डिमांड नावाचा एक प्रकार आहे. मी सचिन सरांनी सांगितलं ते योगेश दादाच बोलणं झालं ते सांगणारच होतो की नवरा माझा नवसाचं म्युझिक जे आहे ते डिस्ट्रीब्युशनसाठी व्हिडिओ बॅलेस्टेड आहे. बाकी सरांकडे त्याचा IP आणि सगळ्या सिनेमांसाठी त्यांच्याकडे. आणि तेच सांगतायत की तुमचा सिनेमाचा जो IP आहे तो तुमच्याकडे असला पाहिजे आणि त्याच्यातनंच तुमचे ॲव्हेन्यूज आहेत नंतर वाढत जाणार. मला आता रेव्हेन्यूकडे यायचं आहे. योजना आधी तुझ्याकडे मराठी सिनेमाचे निर्माते, पण मला असं वाटतं की मराठी सिनेमा हा फक्त मराठी राज्यापुरता किंवा मराठी प्रेक्षकांपुरता मर्यादित नसून त्याच्यात अनेक ॲव्हेन्यूज अजून असू शकतात. मला असं वाटतं तुम्ही टॉकीजमध्ये पण काम केलं आहे, सिनेमागृहावर पण काम केलं आहे आणि आत्ता तुम्ही मीडिया तज्ञ म्हणून काम करताय. तुम्ही खूप मोठ्या प्रवासातला बघितला. मला असं वाटतं की तुमच्याकडे या गोष्टींचा खजिना असेल की मराठी भाषा राज्याच्या पलीकडे पण खूप मोठा रेव्हेन्यू देऊ शकते. तो काय आहे? मी आभाराच्या औपचारिकतेत वेळ घालवत नाही, पण मेघराज सर आणि फाउंडेशनचे आभार इथे बोलवल्याबद्दल. माझ्या प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करण्यापूर्वी मला वाटतं खूप महत्त्वाचा प्रश्न मागच्या सत्रात विचारला होता की निर्मात्यांनी निर्मिती करावी का सिनेमाची. आय थिंक सचिन यांनी केक कापून त्याचं उत्तर खूप सशक्तपणे दिलेलं आहे
आणि दुसरा प्रश्न सरांनी विचारला होता की कॉन्टेंट चांगलं काय. तर आय थिंक जेव्हा आपण असं केक कापून एखाद्या सिनेमाचं यश सेलिब्रेट करतो तेव्हा त्या चांगल्या कॉन्टेंटच्या व्याख्येमध्ये फार न शिरता हे जे यश समोर येतं ते आय थिंक त्याला अजून एक प्रकारचं उत्तर असतं. तर या उत्तराने सुरुवात झाली आहे, त्यामुळे मला असं वाटतं या सत्राची सुरुवात मी पॉझिटिव्हली बघतीये. पॉझिटिव्हिटी हा शब्द पुन्हा पुन्हा अध्ययन करण्याचं एक कारण म्हणजे ना टेलिव्हिजन चॅनलकडे बघण्याचा सगळ्यांचा जो दृष्टिकोन असतो की मराठी सिनेमाचं बॉक्स ऑफिस नाही, ही साधारण फॅक्ट आता सगळ्यांनाच माहीत आहे, मान्य आहे. अगदी ठराविक सिनेमेच बॉक्स ऑफिसचं यश साजरं करू शकतात. ही फॅक्ट पचवणे आज या कार्यशाळेला इतके निर्माते आणि होऊ घातलेले निर्माते आले, या फॅक्टचंही मला खरंच कौतुक वाटतं. पण हे सगळं करत असताना मराठी सिनेमा नेमका आपल्याला कुठल्या पद्धतीने आणि कशा करायचा आहे याकडे आपलं लक्ष जास्तीत जास्त केंद्रीभूत झालं पाहिजे. आणि त्याचं कारण बऱ्याचशा निर्मात्यांची अपेक्षा असते की आता हा सगळा भार सिनेमा आम्ही बनवला आहे, तो चांगला आहे वाईट आहे याच्या फॉर्म्युलामध्ये अडकूया नको, पण आता त्याचा भार बॉक्स ऑफिस उचलत नाहीये तर टेलिव्हिजन चॅनल्सने उचलावा अशी खूप अपेक्षा असते. गेली अनेक वर्ष साधारण 2011 पासून संगीत चॅनलच्या लॉन्चिंगच्या निमित्ताने मी सिनेमा इंडस्ट्रीबरोबर खूप जवळून काम केलं. त्यावेळेला बऱ्याचदा अनुभव असा येतो की तुम्ही चॅनल्स आमच्या सिनेमाला सपोर्ट करत नाही, काही ठराविक सिनेमांना सपोर्ट करतात किंवा काही ठराविक सिनेमांचे हक्क घेतले जातात, काही ठराविक चेहरे तुम्हाला हवे असतात. मला असं वाटतं तुम्ही जर TV चॅनल जर अगदी काळजीपूर्वक बघत असाल तर मला वाटत नाही हे प्रश्न तुम्हाला निर्माता म्हणून पडले पाहिजे. कारण टेलिव्हिजन चॅनल आज तुम्ही असे अनेक सिनेमे, कारण आमच्याकडे आता हातातनं रोज लिस्ट जात असते सिनेमाची, जे सिनेमे आम्ही काही कालांतराने त्यांचे राईट्स रिन्यू करतो, ज्यांचे राईट्स सातत्याने विकत घेत असतो, त्यामध्ये प्रस्थापित चेहऱ्यापासून नवोदित कलाकारांपर्यंत सगळ्या लोकांचे सिनेमे असतात. आणि त्यामुळे चॅनलला या सगळ्या प्रकारच्या कॉन्टेंटची सातत्याने गरज असते. मगाशी श्याम सर जसं म्हणाले की बॉक्स ऑफिस सक्सेस हा क्रायटेरिया नक्कीच आहे. टेलिव्हिजन चॅनल सिनेमा विकत घेताना बॉक्स ऑफिस सक्सेस हा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा असतो. आणि त्याच्यामागचं कारण मला सांगायला आवडेल. काय होतं, सिनेमा जेव्हा त्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होतो तेव्हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर करत असताना तो लोकांपर्यंत पोहोचवताना फक्त चॅनलने त्याची पब्लिसिटी करणं अपेक्षित नसतं. तो ऑलरेडी जर लोकांपर्यंत पोहोचला असेल तर तो आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायला जास्त सोपा पडतो. आणि त्यासाठी ते बॉक्स ऑफिस कलेक्शन, सिनेमाची त्या लोकांबरोबरची असलेली त्यांचं एक नातं किंवा ते कनेक्शन, रिकॉल व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो, त्या व्हॅल्यूवरती चॅनल खूप वेळा बँक करत असतो. सो हा झाला चॅनल्सचा मुद्दा. तुमचा जो महत्त्वाचा मुद्दा होता की रेव्हेन्यूसाठी अजून काय ॲव्हेन्यूज आहेत, तर सॅटेलाईट राईट्सच्या बाबतीत मी आय थिंक नक्कीच म्हणेल की फक्त टेलिव्हिजन चॅनलकडे तुम्ही सॅटेलाईट राईट्स कुठल्याही पद्धतीने आपण विकूया त्यासाठी चॅनल्सकडे बऱ्याच वेळा असं होतं की चॅनल्सला फोन येतात, आम्हाला अनेक लोक विचारतात की तुम्हाला कुठल्या प्रकारचे चेहरे हवे, आम्ही सिनेमा घेताना त्यांना घेऊन सिनेमा बनवतो, म्हणजे तुम्ही ते सिनेमे विकत घ्याल. तर हा प्रश्न मला खूप निर्माता म्हणून ऑफेन्सिव्ह किंवा ऑफेंडिंग वाटतो की तुम्ही या पद्धतीने विचार करता कामा नये की चॅनल किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म एका ठराविक साच्यातलं कॉन्टेंट विकत घेतं, असं अजिबातच नाही आहे. तसं नसतं तर आज OTT प्लॅटफॉर्मवर मल्याळम किंवा इतर प्रादेशिक भाषांमधल्या सिनेमांचं जे काही आत्ता चांगला पिरियड, त्यांचा जो सुवर्णकाळ सुरू आहे तो झालाच नसता. कारण यातल्या कुठल्याही कलाकारांना, OTTवरचे बरेचसे कलाकार, त्यांना कुठल्याही प्रकारची फेस व्हॅल्यू नव्हती, पण आपल्या सशक्त अभिनयामुळे आज ते नावारूपाला आले आणि प्रस्थापित अभिनेत्यांच्या तोडीनेच उत्तम काम ते करतायत आणि आपल्या प्रेक्षकांचं मन जिंकतायत. त्यामुळे मला वाटतं प्रस्थापित आणि नवोदित या दोघांनी मिळूनच कायम इंडस्ट्री चालली आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या दोघांचा बॅलेन्स साधून आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल त्याचा विचार करावा. रिजनल सिनेमामध्ये मला वाटतं मला उदाहरण द्यायला आवडेल. 2017 साली बाहुबली नावाचा एक सिनेमा रिलीज झाला आणि त्या सिनेमाने फक्त बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड नाही मोडले, तर एक अजून सगळ्यात मोठी गोष्ट मोडली, ती म्हणजे लँग्वेज बॅरियर. लँग्वेज बॅरियर त्या सिनेमाने मोडलं कारण 10 भाषांमध्ये तो सिनेमा रिलीज झाला. त्यामध्ये कन्नड, तेलुगू या इतर भाषांशिवाय, हिंदी वगैरे भाषांशिवाय जॅपनीज, जर्मन, स्पॅनिश या भाषांमध्येही तो सिनेमा रिलीज झाला होता. आज अशा सगळ्या प्रकारच्या भाषांमध्ये सिनेमा रिलीज करण्याचं कॅपॅसिटी कुठल्याच निर्मात्याकडे आहे आणि त्या पद्धतीचं
कॉन्टेंट त्यांच्या हातात आहे का हा विचार आपण केला पाहिजे. मला ही खूप मोठी संधी वाटते की एकाच वेळेला सिनेमा तुम्ही बायलिंग्वल बनवू शकतात, अनेक भाषांमधनं तो तुम्ही प्रदर्शित करू शकता. ही संधी आपण कुठेतरी घ्यायला हवी असं मला वाटतं. 2020 साली पॅरासाइट नावाचा एक सिनेमा, कोरियन सिनेमा ऑस्कर मिळवून गेला आणि त्याने सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं. त्या सिनेमाचं त्याला ऑस्कर मिळाल्यानंतर त्याच्या डिरेक्टरने दिलेल्या मुलाखतीमध्ये एक खूप इंटरेस्टिंग कोट होतं जे मला वैयक्तिकरित्या खूप आवडलं म्हणून अगदीच लक्षात राहिलं. त्यांनी असं म्हटलं होतं त्यामध्ये, once you overcome with the barrier of 1 inch tall subtitles, you will be introduced to lot of amazing cinemas. सो हे जे आहे की सबटायटलचं बॅरियर आपण कधी पार करणार आहोत. म्हणजे मी माझ्या 2 चॅनलच्या कारकिर्दीतला एक अनुभव इथे मला व्यक्त करावासा वाटेल सबटायटल्स आणि डबिंग संदर्भातला. झी टॉकीजला असताना मी झी टॉकीजला असताना काही ॲनिमेटेड सिनेमे आम्ही जे इंग्लिश भाषेतले होते, गाजलेले सिनेमे डिझनीचे ते आम्ही मराठीत आणण्याचा प्रयत्न केला होता. उत्तम प्रतितयश कलाकारांकडनं त्याचा व्हॉइस ओव्हर करवला होता. काही साऊथ सिनेमेही आम्ही मराठीमध्ये त्यावेळेला डब केले होते. त्यानंतर शेमारू मराठी बाणामध्येही तो प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मुद्दा असा होतो की हे सगळे प्रयोग जेव्हा टेलिव्हिजन चॅनल करत असतं तेव्हा एक होतं की मराठी सिनेमावरती तुम्ही अन्याय करताय का, मग मराठी सिनेमांना कसा न्याय मिळेल. तुम्ही जर आता इतर भाषातले सिनेमे मराठी भाषांमध्ये दाखवायला लागलात तर कशा पद्धतीने मराठी सिनेमा करेल. तर मला असं वाटतं प्रत्येक वेळेला हे प्लॅटफॉर्मच्या डोक्यावरती आपण जे ओझं देतो की मराठी सिनेमा चालवण्याचं ओझं कुठेतरी तुमच्या डोक्यावर आहे, तर ते थोडंसं बाजूला ठेवून आपण संधी या दृष्टीने कसं बघू शकतो. म्हणजे इथे बसलेल्या किती निर्मात्यांनी असा विचार केलाय की इतके मूव्ही चॅनल्स आहेत, नॉट ओन्ली इन मराठीमध्ये तर आता मोजकीच टी व्ही चॅनल्स आहेत, पण इतर भाषांमध्ये पण प्रत्येक भाषेमध्ये आज डेडिकेटेड मूव्ही चॅनल्स आहेत. आपले मराठी सिनेमे तिथे डब का नाही केले जात, ती पण एक संधीच असू शकते. जसे आपण इतर भाषांमधले सिनेमे मराठीमध्ये डब करतोय आणि त्याच्याही मागे खूप मोठं अर्थकारण आहे, कॉन्टेंटचं गणित आहे. कारण मराठी चॅनलला 24 तास चॅनल चालवताना अनेक प्रकारचे सिनेमे हवे असतात आणि प्रयोगशीलता करायलाच लागते. विशेषतः कोविड नंतरच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इंडस्ट्री बदलली आहे. शेमारू मराठी बाणाचं उदाहरण मी देईल. 2019 साली चॅनल आम्ही लॉन्च केलं, त्यानंतर जानेवारीमध्ये ॲक्च्युली 2020 जानेवारीला ऑफिशियल लॉन्चिंग झालं शेमारू मराठी बाणाचं आणि मार्चमध्ये कोविड आला. त्यावेळेला टेलिव्हिजनचं फ्रेश प्रोडक्शन बंद होतं, त्यामुळे शेमारू मराठी बाणा असेल, फक्त मराठी असेल, झी टॉकीज असेल, या मूव्ही चॅनल्सवरती मोठ्या प्रमाणात सिनेमे बघितले गेले. शेमारू मराठी बाणासारखं नुकतंच जन्माला आलेलं आय थिंक 2-3 महिन्याचं बाळ असलेलं चॅनल सुद्धा इतक्या पटकन बाळसं धरून 150 GRPची झेप आम्ही गाठली होती त्यावेळेला. याचं कारण इतर चॅनल्स बंद होती, मालिका नव्हत्या, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सिनेमा बघितले गेले. हा भर थोडा काळ टिकला, लॉकडाऊन आलं, लॉकडाऊन ओसरलं, गोष्टी नॉर्मलाइज होत आहेत. त्यानंतर मूव्ही चॅनलसाठीचं चित्र झपाट्याने बदललं. तुम्ही आज कुठलंही मराठी मूव्ही चॅनल उघडून तुम्ही चॅनल बघा, त्यावरती फक्त 24 तास मराठी सिनेमे दाखवणारं, मला वाटतं झी टॉकीज व्यतिरिक्त आता इतर कुठलंही चॅनल डेडिकेटेड मराठी मूव्ही चॅनल उरलं नाहीये. त्यामध्ये बराचसा भाग डिवोशनल कॉन्टेंट चॅनलवरती सुरू झालेला आहे. मालिका दाखवल्या जात आहेत, डब सिनेमे दाखवले जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. मला वाटतं मी झीमध्ये असताना झी सिनेमावरती एक प्रयोग केला होता. झी सिनेमाने WWE दाखवायला सुरुवात केली होती आणि TRPच्या गणितांमध्ये टिकून राहण्यासाठी, त्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चॅनलला असे वेगवेगळे प्रयोग करायला लागतात आणि ते प्रयोग जेव्हा प्रेक्षक यशस्वी करतात तेव्हा चॅनल मानलं जातं की कितीही सिनेमा दाखवायचे असले, इतर काही गोष्टी करायच्या असल्या तरी प्रेक्षकांना हवंय, आवडतंय ते तिथे बसून द्यायची जबाबदारी त्यावेळी आमच्यावरती असते. तसंच डिवोशनल कॉन्टेंट एक मूव्ही चॅनलचा खूप मोठा भाग मधल्या काही काळात, कोविड नंतरच्या काळात जास्त मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तर हे सगळं होत असताना आपण फक्त चॅनल्सवरतीच ती धुरा देणं, निर्मात्यांनी हा विचार करणं की आम्ही सिनेमा बनवलाय, त्याचं बॉक्स ऑफिस तर नाही आणि त्याला कारणं खूपच आहेत. म्हणजे नवोदितांचे सिनेमे चालत नाही, प्रस्थापितांचे चालत नाही, उत्तर कोणाला माहीत नाही. मग ही अशी अवस्था असताना तुम्ही चॅनलचे हक्क, सिनेमाचे हक्क विकत घ्या आणि एक गणित घेऊन निर्माता बसलेला असतो की सॅटेलाइट राईट्सचे इतके %, म्युझिक राईट्सचे इतके %, डबिंगचे एवढे. पण तुम्ही ॲडॉप्टेशन, जो मगाशी मुद्दा तुम्ही सांगितलं किंवा यांनीही मांडला IPचा, आणि मला वाटतं सचिनजींचं खूप मोठं उदाहरण आहे. कारण मी वैयक्तिकरित्या पण ते बऱ्याच वर्षांमध्ये जवळनं बघितलं की सिनेमाचा IP व्हॅल्यू जोपर्यंत निर्मात्याला आपल्या सिनेमाची IP व्हॅल्यू कळत नाही
तोपर्यंत त्या सिनेमाचं मार्केटिंग आणि मॉनिटायझेशन होऊच शकत नाही. मराठी निर्माता जोपर्यंत आपण सिनेमा बनवला, किती ठिकाणून आपल्याला पैसा येऊ शकेल आणि तो पैसा आला की टिक झाली, या प्रकरणामध्ये जोपर्यंत, या गणितात जोपर्यंत अडकलेला आहे, तोपर्यंत तुमच्या सिनेमाला IP व्हॅल्यू मिळू शकत नाही. कारण मुळात तुम्ही स्वतःच तुमच्या सिनेमाला ती व्हॅल्यू देत नाही आहात. त्यामुळे सिनेमाची IP व्हॅल्यू तुम्ही एकदा ठरवलीत की चॅनललाही बांधलेलं असतं त्या IP व्हॅल्यूला प्रोत्साहन देऊन त्याकडे बघण्याचं. आणि शेवटचा मुद्दा एक महत्त्वाचा मला मांडायला आवडेल की मागच्या काही काळापर्यंत, म्हणजे आकड्यांच्या भाषेत बोलायचं तर बॉक्स ऑफिसवर डॉमिनेट करणारं सिने इंडस्ट्री होती बॉलिवूड, जी साधारणपणे 40% बॉलिवूड बॉक्स ऑफिस डॉमिनेट करत होतो. तेच प्रमाण आत्ताच्या काळात जर तुम्ही आकड्यांच्या भाषेत बघितलं तर 27%वर आलेलं आहे. याचं कारण मराठी सिनेमा असेल किंवा इतर कोणताही प्रादेशिक सिनेमा असेल, तो आता नॅशनल होऊ बघतो. त्याच्यातले विषय, त्याच्यातले निर्मिती मूल्य, या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने लोकांच्या समोर येत आहे. साऊथ सिनेमाचं विशेष कौतुक करावं असं वाटतं मला यामध्ये, कारण निर्मितीबाबत ते कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही. म्हणजे बजेट हा मुद्दा आपण जर बाजूला ठेवला, कारण बजेट मला वाटत नाही हे फक्त कारण असतं निर्मिती मूल्य कमी किंवा जास्त असण्याचं. विकी डोनर या सिनेमाचं उदाहरण मला द्यायला आवडेल. 2012 साली आलेला सिनेमा, 6 करोड त्याचं COP आहे. COP म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, आणि त्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं 66 करोड. सो हे जेव्हा सिनेमांनी करून दाखवलेलं आहे, नवीन काळ बॉलिवूडमध्ये जेव्हा ही उदाहरणं घडली आणि मराठीत पण अशी अनेक उदाहरणं आहेत, तेव्हा मला वाटतं संधी नक्कीच आहे. आपण फक्त त्या वेगळ्या पद्धतीने बघितल्या पाहिजे. ग्लोबल प्लॅटफॉर्मवर कशा पद्धतीने पोहोचता येईल, आपल्याला आपले अडॉप्टेशन राईट्स कशा पद्धतीने देता येईल. म्हणजे तुमचा विषय जर युनिव्हर्सल असेल, ऑस्करला जे सिनेमे जातात किंवा गाजतात ते सिनेमे जगातल्या सगळ्या प्रकारचा प्रेक्षक रिलेट करतो. उद्या तुमचा सिनेमा डब करून इतर भाषांमध्ये जायचा आहे किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर लोकांनी, जगातल्या प्रेक्षकांनी बघायचं आहे, तर त्या सिनेमाचा विषय युनिव्हर्सल आहे का? किंवा तुम्ही जर, मला नेहमी असं वाटतं की मराठी सिनेमा आपण कुठेतरी प्रादेशिक अस्मितेच्या चौकटीच्या ओझ्यामध्ये दडपून टाकतोय. म्हणजे आज मराठी सिनेमा बनवत असताना, एक जेव्हा हिंदी सिनेमा बनतो तेव्हा सिनेमा बनत असताना त्यातला दिग्दर्शक बंगाली असतो, निर्माता गुजराती असतो, आर्ट डिरेक्टर मराठी असतो, इतर लोक बंगाली, कानडी सगळ्या भाषांमधली असतात, पण ती सगळे मिळून एका देशव्यापी भाषेतला एक सिनेमा बनवतात. आपण बॉलिवूडचं उदाहरण घेऊया, हिंदी सिनेमा बनवतात आणि हे घडू शकतं कारण ते सगळे सिनेमाच्या भाषांमध्ये बोलत असतात, सिनेमाच्या भाषेत बोलतात. मग ही जर गोष्ट हिंदी सिनेमाच्या बाबतीत घडू शकते, तर आपण मराठी सिनेमा कुठेतरी प्रादेशिक अस्मितेच्या चौकटीत बनवून फार मराठीकरण त्याचं करता करता या इतर संधी बाजूला टाकतो आहोत का, याचा पण मला वाटतं आपण सजगपणे कुठेतरी विचार करायला हवा. की जेवढा तो युनिव्हर्सल होईल, जेवढा म्हणजे माझ्या सिनेमाला फक्त 4 माझ्या कम्फर्ट झोन मधली माणसं, टेक्निशियन्सच्या बाबतीत हा खूप मोठा मुद्दा असतो. म्हणजे मराठी अमराठी हा मुद्दा नाही, पण कम्फर्ट झोनमधनंच आपण लोकांबरोबर की निर्मिती प्रक्रिया स्मूथ व्हावी. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं, निर्मात्यांना हा मुद्दा असतो की निर्मिती प्रक्रिया तणावरहित असावी, स्मूथ असावी, चॅलेंजेस कमी यावे, म्हणून आपल्या कम्फर्ट झोनमधनं ज्यांच्याबरोबर आपण नेहमी कामं केली आहेत त्याच लोकांबरोबर काम करूया. पण हे करत असताना तुम्ही एक खूप मोठा मुद्दा कधीतरी विचार केला आहे का की या माझ्या सिनेमाला मला जी गोष्ट सांगायची आहे त्याला कदाचित मी बंगाली DOP, आसामीज आर्ट डिरेक्टर आणू शकतो का, तो माझी कथा कशा पद्धतीने आणेल पडद्यावर. कारण हे जागतिक सिनेमाच्या बाबतीत घडतंय. आपल्या महाराष्ट्रातली मराठी लोक असो की बॉलिवूडमधली लोक आज हॉलिवूड सिनेमाचा भाग होऊन उत्तम काम करताय. मग आपण आपल्या मराठी सिनेमाला या कक्षा कधी ओलांडायला आणि विस्तारायला लावणार, मला असं वाटतं हा फार मोठा प्रश्न आहे. आणि त्यातनंच हे जे रेव्हेन्यूचं उत्तर आहे, मग ते सॅटेलाईट राईट्समधनं असेल किंवा OTT प्लॅटफॉर्ममधनं असेल, तर कुठेतरी सॅटेलाईट राईट्स घेताना चॅनलही विचार करेल की मी झी टॉकीजसाठी राईट्स घेतले किंवा शेमारू मराठीपणासाठी घेतले किंवा फक्त मराठीसाठी घेतले, तरी हे राईट्स इतर जे नेटवर्कमधले इतर भाषिक चॅनल आहे त्यांच्यासाठी कशा पद्धतीने युटिलाइज करता येईल आणि त्यावेळेला ती रेव्हेन्यू स्ट्रीम खऱ्या अर्थाने ओपन होऊ शकते निर्मात्यांसाठी. हा एक महत्त्वाचा मुद्दा मला खूपच महत्त्वाचा मुद्दा. आणि रेव्हेन्यूज पण वेगवेगळे काय काय असू शकतात ते योजनेने सांगितलं आपण. आणि प्रमोशनल पण त्याच्यात खूप गोष्टी आहेत, म्हणजे त्याच्यात पैशाचा पण फायदा होऊ शकतो. तर त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकावा असं मला वाटतं. धन्यवाद. सर्वप्रथम मेघराज सर, त्यांचे मनापासून
धन्यवाद व्यक्त करतो, त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. मला थोडी भीती वाटत होती की शासनाला संधी तुम्ही देणार आहात की नाही, पण दिली अखेरीस. मंडळी, आज दिवसभर सातत्यानं इथे चर्चासत्र सुरू आहेत. आपण विविध विषयांवरती तुमच्याशी मंडळी संवाद साधतायत. आता आपण अखेरच्या समारोपाच्या सत्राकडे वळतो आहोत आणि त्यावेळेस हा सत्र आयोजित केलेला आहे. आपण पैशाची बात ही शेवटीच होते, इथूनही दिसले आपल्याला. त्याच्यामुळे मला फक्त एक जाणून घ्यायचं जाणीवपूर्वक की इथे या सभागृहात बसलेली जी मंडळी आहे ती किती निर्माते आहेत. जर आपण हात वरती केलं तर फार बरं होईल. बहुसंख्य निर्माते, बहुसंख्य. हो, मी याच्यासाठीच विचारलं कारण आजचा जमाना प्रेझेंटर किंवा त्याला म्हणतो आपण की प्रेझेंटर आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पुढे चाललोय. कोर निर्माता जो आहे तो खऱ्या अर्थाने आपण त्याच्याशी संवाद साधतोय, अशी आत्ता परिस्थिती आहे. मनापासून या संस्थेचा आत्ता धन्यवाद. आपण म्हणालात की शासन, अनुदान आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर एक गोष्ट नम्रपणे मी आपल्याला नमूद करतो की शासन कोणालाही अनुदान देत नाही. शासन कोणालाही अनुदान देत नाही. शासन निर्मात्यांच्या पाठीशी उभं राहतं ते अर्थसहाय्याच्या माध्यमातून. तुम्हाला शासन हे अर्थसहाय्य देतं ज्याच्यामध्ये शासनाचा शुद्ध हेतू असतो, निर्माता जगला पाहिजे. निर्मात्या पाठीमागे शासन पूर्णत्वानं ठामपणे उभं राहतं. आता प्रश्न असा असतो की एखादी गोष्ट द्यायची झाली तर काही नियम अटी काही लागू करावे आपल्याला लागतात, त्याच्याशिवाय गोष्टी पुढे जात नाही. तर त्या पद्धतीने आपण नियमांच्या अटींमध्ये अटी आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्याची तुम्ही पूर्तता केली की आपल्याला अर्थसहाय्य जे आहे ते प्राप्त होतं. मगाशी चर्चेतला एक विषय असा होता की चित्रपट कसा असावा, मग तो उत्तमच असेल, त्याच्यात स्टारकास्ट उत्तम असेल वगैरे तर तो सॅटेलाइटला घेतला जातो किंवा अजून त्याचे आर्थिक व्यवहार जे उत्तम चालतात. आपल्या अर्थसहाय्य योजनेचं नावच आहे दर्जेदार निर्मितीस अर्थसहाय्य योजना. त्यामुळे शासनाला पण हेच अपेक्षित आहे की आपला चित्रपट हा दर्जेदारच असायला हवा. आता दर्जेदाराच्या व्याख्या ज्या आहेत त्या त्या पातळ्यांवरती वेगळ्या राहतील कारण शासन त्याच्यासाठी परीक्षण समिती गठीत करतं, नियमतं आणि त्यांच्या मार्फत प्रक्रिया करून मग आपण अनुदान देतो. आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल की मगाशी म्हणजे अगदी मला सुरुवातीला ही गोष्ट सांगायची होती की महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, ज्याला आपण फिल्म सिटी या नावाने ओळखतो, जे गोरेगावला आहे, ही फिल्म सिटी किंवा हे महामंडळ जे आहे, हे कॉर्पोरेशन जे आहे ते सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत काम करतं आणि या विभागाच्या अंतर्गत आपण या चित्रपटांच्या संदर्भातल्या असलेल्या ज्या काही योजना आहेत, अभियान आहेत, उपक्रम आहेत, कार्यक्रम आहेत ते राबवत असतो. ही संस्था जी आहे ती संस्था गोरेगावला आहे. मी जाणीवपूर्वक ही गोष्ट सांगतो, इथे नमूद करतो, संस्थेची माहिती देतो कारण आपल्या समाजाला माणसांना अज्ञानात ठेवण्यात फार रस आहे. फार भारी वाटतं की लोक अज्ञानात राहिली की अनेकांची अनेक कामं होतात, अडाणी ठेवण्यात फार मजा असते. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना शासनाच्या माध्यमातून विनंती करायची आहे की शासनाची ही जी अर्थसहाय्य योजना आहे त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर चित्रपट निर्माण झाल्यानंतर आपण सेन्सॉर आपल्याला प्राप्त झालं की आपण थेट गोरेगावला जी चित्रनगरी आहे तिथे तुम्ही येऊ शकता, तिथल्या अधिकाऱ्यांना आपण संपर्क करू शकता. चित्रपट प्रदर्शित होण्याची अजिबात गरज नाही. हा एक मोठा गैरसमज आज अनेक ठिकाणी आहे की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मग अनुदानासाठी लोक येतात. तर माझं तुम्हाला फार नम्रतेचं विनंती आहे की चित्रपट सध्याच्या घडीला अनुदानाची अर्थसहाय्याची प्रस्ताव सादर करताना आपल्याला आवश्यक नाही. त्याच्यामुळे सगळ्या निर्मात्यांना विनंती आहे की आपला चित्रपट जर सेन्सॉर झालेला असेल तर आपण अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी जी प्रथम पायरीची जी प्रोसेस आहे, प्रक्रिया जी आहे ती घेण्यासाठी चित्रनगरीला आपण संपर्क करू शकता. ही आपली एक योजना आहे. दुसरी योजना सरकारने आता 15 ऑक्टोबर 2024 नव्याने स्थापित केली आहे. 10 कोटी रुपयाची जी योजना आहे, मी जाणीवपूर्वक सांगतो आहे, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा या क्षेत्रात ज्या व्यक्तिमत्वांची कामं ज्यांचं योगदान मोठं आहे अशा विभूतींवरती जर तुम्हाला चित्रपट बनवायचा असेल तर याच्यासाठी राज्य सरकारनं 10 कोटीची योजना, 2.5 कोटीची योजना आणि 10 लाखाची माहितीपट, लघुपट आणि या 2 टप्प्यावरच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. त्याची प्रोसेस 1 जानेवारी 2025 पासून आता सुरू होईल. त्याच्या संदर्भात देखील आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपल्याला निश्चितच गोरेगाव चित्रनगरीच्या वेबसाईट filmcity.mumbai.org नावाची वेबसाईट आहे. आपल्याला गोरेगावला येण्याची देखील गरज नाही. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहोत की शासन आपल्या दारी त्या पद्धतीने शासन डिजिटल कशा पद्धतीने योजनांच्या बाबतीत होईल. तर मुंबई filmcity.org या वेबसाईटवरती आपल्याला ही सगळी माहिती मिळेल. तिसरी अतिशय महत्त्वाची योजना शासनाची जी आहे
जी आहे आंतरराष्ट्रीय चित्रपटांचं जे महोत्सव करतील, आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा महोत्सव आयोजित करणाऱ्या संस्थांना शासन 10 लाखापासून 4 कोटींपर्यंत मदत करत आहे. तर ही एक खूप मोठी योजना आहे, याचा देखील आपल्याला लाभ घेता येईल. या योजनेसाठी आपली संस्था जी आहे ती धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी, चॅरिटी कमिशनकडे ती नोंदणीकृत असावी आणि साधारण 3 वर्ष आपल्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघुपट, माहितीपट याचं प्रदर्शन भरवल्याचा आपल्याला अनुभव असायला हवा. ही एक प्रायमरी त्याची अट आहे. अधिक अटी आहेत, शासन निर्णय आपल्याला पाहता येईल. हा देखील 11 मार्च 2023ला नव्याने शासन निर्णय आपण निर्गमित केलाय. पूर्वी शासन 5 लाख रुपये देत होतं, आता आपण ते 10 लाख रुपयापर्यंत घेऊन आलो. मगाशी अर्थसहाय्य योजनेचा उल्लेख झाला, त्याच्यामध्ये आपण आता 2 गोष्टी केल्या. इथं दिग्दर्शिका महिला जर असतील तर त्यांना मला एक सांगायचं आहे की आपल्यासाठी शासनानं आता 5 लाख रुपये, म्हणजे ज्या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक, आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपटाला पारितोषिक आणि शासनाची ही दर्जेदार मराठी चित्रपट अर्थसहाय्य योजना याच्यामध्ये जर अ, ब किंवा अ आणि ब हा दर्जा जर आपल्याला मिळाला तर, आणि त्या चित्रपटाची जर दिग्दर्शिका महिला असेल तर त्यांना 5 लाख रुपये प्रोत्साहनपर अर्थसहाय्य आपण करणार आहोत. ही देखील एक योजना शासनात सुरू केली आहे. खूप वर्षांपासून, खूप दिवसांपासून एक मागणी होती याच योजनेच्या अनुषंगाने, ती म्हणजे अ आणि ब हा दर्जा आपल्याला अर्थसहाय्यासाठी दिला जात होता. आता आपण क दर्जा देखील सुरू केलेला आहे. तो देखील मागच्या 2 महिन्यांपासून आपण सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये आता क दर्जा जर ज्या चित्रपटाला मिळाला त्याला 10 लाख रुपये मिळणार आहे. तर ती देखील प्रोसेस सुरू झाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी खूप मागणी होती ती होती की राष्ट्रीय चित्रपट, आंतरराष्ट्रीय चित्रपट जे मराठी चित्रपटांना मिळतात त्यांना दुप्पट अनुदान किंवा अर्थसहाय्य मिळावं. जर ज्याला 40 लाख रुपये आपण अनुदान देत असू तर त्याला आता येत्या काळामध्ये आपण 80 लाख रुपये देणार आहोत. तर ती देखील योजना झाली. वाळवी चित्रपटाला आपण जो आता राष्ट्रीय पारितोषिक झालं त्याला आपण ते आर्थिक सहाय्य आपण दिलेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतो की शासनानं मागच्या 1.5 वर्षांमध्ये 323 चित्रपटांचं परीक्षण केलं. 288 चित्रपटांना आपण जवळजवळ 80 कोटीहून अधिक रक्कम दिलेली आहे. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कदाचित ह्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत असतील, मला ठाऊक नाही, पण शासन निर्मात्यांसाठी अतिशय सकारात्मक पद्धतीने काम करत आहे. सगळ्याच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून मी तुम्हाला फार कळकळीनं सांगतो की गोरेगाव फिल्म सिटीची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती आपण अपडेट पूर्णपणे आहोत. आपल्या शासनाच्या योजना ज्या आहेत त्याचे शासन निर्णयच आपण आता म्हणजे शासनाच्या वेबसाईटवर जाण्याची गरज नाही आहे. फिल्म सिटीच्या वेबसाईटवरती सगळे शासन निर्णय आपण विविध विषयांवर आपण आता तयार करतो आहोत. म्हणजे तुम्हाला कुठल्याही योजनेची माहिती हवी असेल तर त्या योजनेची माहिती, त्या उपक्रमाची माहिती आपल्याला मिळू शकेल. आणि 2 अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावा याच्यासाठी देखील शासन काम करत आहे. त्यातल्या 2 उपक्रम आपण राबवतो. एक उपक्रम आहे तो म्हणजे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारामध्ये आपण चित्रपट पाठवत असतो दरवर्षी, जे आत्ताही जाणार आहे. आत्मपॅम्पलेट, विषय हार असे चित्रपट आपण आता गोव्याच्या येणाऱ्या 20 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या याच्यामध्ये पाठवत आहोत. त्याचा उद्देश एकच आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपला चित्रपट जो आहे तो जगभरात पोहोचावा आणि तसंच हक्क आणि बाकीच्या गोष्टी विकत घेतल्या जाव्यात आणि हा एक व्यवहार प्रक्रिया जी आहे ती पूर्ण व्हावी. याचा 100% खर्च निर्मात्यांना घेऊन जाण्याचा आपण 2 प्रतिनिधी प्रत्येक चित्रपटाचे घेऊन जातो. त्याचा संपूर्ण खर्च, राहणं खाणं, तिथलं स्क्रीनिंग, तिथे लिव्हिंग रूम आणि तिकडच्या सगळ्या प्रोड्युसर सोबतच्या भेटीगाठी याचा संपूर्ण खर्च हा शासन उचलतो. सर, शासनाची ती एक खिडकी योजना पण आहे. त्याच्याकडे पण छान आहे. येस, ही एक झाली. आणि त्याच्याबरोबर कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये देखील शासन पार्टिसिपेट करतं आणि मराठी चित्रपट घेऊन जातो. हे 2 उपक्रम राबवणारं जगातलं महाराष्ट्र आणि फिल्म सिटी एकमेव आहे. अशा प्रकारच्या योजना शासन राबवतं. आणि त्याचबरोबर सरांनी आता उल्लेख केला, 2017 सालापासून आपण सिंगल विंडो सिस्टीम, एकल खिडकी योजना, आपल्याकडे चित्रपटांसाठी विविध स्थानिक आस्थापनांच्या परवानग्या घ्याव्या लागतात. तर तुम्ही आता महानगरपालिकेच्या अंतर्गत काम करत असाल तर महानगरपालिकेची, ग्रामपंचायतीची, जिल्हा परिषदेची किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आपल्याला परवानगी घ्यावी लागते. 2017 पासून आपण सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली आहे, जी गोरेगाव चित्रनगरी त्याची अंमलबजावणी यंत्रणा आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारच्या स्थानिक यंत्रणांकडे त्यासाठी परवानगी न मागता सिंगल विंडो सिस्टीमच्या वेबसाईटवरती आपण गेलात एका 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ज्या ज्या काही आवश्यक असणाऱ्या चित्रीकरणासाठी ज्या परवानग्या आहेत त्या परवानग्या आपल्याला मिळू शकतात.
अगदी मागच्या 3 महिन्यांपूर्वी आपण काही मर्यादित म्हणजे मुंबई किंवा MMR रिजनपर्यंत आपण मर्यादित होतो किंवा महत्त्वाचे जे शहर आहेत त्या शहरांपर्यंत मर्यादित होतो, परंतु आत्ता मागच्या 3 महिन्यांपासून आपण महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांपर्यंत पोहोचतो आहोत. तिकडच्या स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आणि इतर संस्थांची मदत घेऊन आपण या परवानग्या जास्तीत जास्त पद्धतीनं आपल्या सगळ्या निर्मात्यांना मिळतील याच्यासाठी प्रयत्न करतो. याच्यासाठी वेगळं शुल्क आपल्याला आकारलं जात नाही. सेवा शुल्क जे आपली फी जी असेल, फक्त फॉर्म फी असेल तेवढीच असेल, त्याच्या पलीकडे आपल्याला 1 रुपया देखील कोणाला द्यावा लागत नाही. इतकी सहज सोपी गोष्ट जी आहे ती आत्ता शासनाने आणली आहे. दुर्दैवानं आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचत नसेल, त्याच्यामुळे आपल्याला ही ठाऊक नसेल. एक गोष्ट आत्ता आपण शासनाने केली, OTTचा साधारण विषय निघतोय. आपण महाराष्ट्र राज्य शासनाची OTT प्लॅटफॉर्म असायला हवं याच्या संदर्भात देखील सकारात्मक पाऊल टाकतो आहोत. या क्षेत्रातल्या जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय, त्यांच्याकडून या संदर्भातले विषय समजून घेतोय आणि आगामी काळामध्ये देखील आपण अशा पद्धतीची प्रोसेस सुरू करणार आहोत. अशा पद्धतीनं फिल्म सिटी कॉर्पोरेशन जे आहे ती खूप सकारात्मक आहे आणि त्यातलं एक पाऊल जे आहे ते ऑलरेडी आपण टाकलंय. दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण अतिशय महत्त्वाची गोष्ट जी केली ती म्हणजे कला सेतू पोर्टल नावाचं पोर्टल आपण लॉन्च केलंय. जे पोर्टल आपल्याला कलासेतू.art या नावाने आता आपल्याला मिळू शकेल. त्याच्यावर आपण गेलात, निर्माता असेल, दिग्दर्शक असेल, लेखक असेल किंवा इतर सगळी आपली फॅटर्निटी असेल, यांना एका व्यासपीठावरती आणण्यासाठी कलासेतू पोर्टल आपण सुरू केलंय. आपला उद्देश इतका सोपा आहे की निर्मात्यानं नावनोंदणी करावी, दिग्दर्शकांना नावनोंदणी करावी आणि लेखकांना नावनोंदणी करावी. त्याच्यावर लेखकाचा रोल असा आहे की त्याची जी कथा असेल किंवा त्याची पटकथा जी असेल, सिनॉप्सिस त्याचा त्यांनी त्या वेबसाईटवरती नावनोंदणी केल्यानंतर त्यांनी तो अपलोड करावा. ती अपलोड केलेली गोष्ट जी आहे, निर्माता आपल्याला रजिस्टर झाल्यानंतर निर्मात्याला ती गोष्टी मर्यादित स्तरापर्यंत दिसू शकेल किंवा दिग्दर्शकाला ती गोष्ट, ती कथा दिसू शकेल आणि त्याच्यानंतर त्या 3 मंडळींना एकत्र येऊन काही प्रोजेक्ट ते करू शकतील की काय, या संदर्भातली वाटचाल देखील आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला करण्याची आता सुरू केली आहे. तुम्ही तुम्हाला सगळ्यांना या प्लॅटफॉर्मवरून आवाहन करेल की आपण कलासेतू.art या पोर्टलवरती जाऊन आपली नावनोंदणी करा. म्हणजे आपल्याला त्या पोर्टलच्या संदर्भातली माहिती जी आहे ती आपल्याला संपूर्ण मिळून जाईल आणि आगामी काळामध्ये आपल्याला निर्माती शोधण्याची वेळ येणार नाही, लेखक शोधण्याची वेळ येणार नाही, दिग्दर्शक शोधण्याची वेळ येणार नाही. एक बँकच आपण अशा प्रकारची तयार करतोय जी आगामी काळामध्ये आपल्याला अतिशय महत्वाची गोष्ट ठरू शकेल. आता तुम्हाला कळलं का मी शेवटी काय ठेवलं होतं? स्लॉग वरसाठी तुम्हाला दाखवून ठेवलं होतं. धन्यवाद. शासन चित्रपटांसाठी आता सध्या अर्थसहाय्य जे आहे त्या गोष्टींवरती काम करत आहे. आगामी काळामध्ये आपण जसं म्हणालात तर त्या संदर्भात देखील शासनाचं आता महाराष्ट्र शासनाची अद्याप चित्रपट धोरण नाही, फिल्म पॉलिसी नाही. तर ही फिल्म पॉलिसी आपण आता समिती गठीत केलेली आहे. स्मिता ठाकरे त्याचे अध्यक्ष आहेत आणि इतर बाकी आपल्या फॅटर्निटी जी मंडळी आहेत यांच्या अध्यक्षतेखाली आपण आता एक फिल्म पॉलिसी चित्रपट धोरण समिती गठीत केली आहे आणि आगामी काळामध्ये जसं आता सांस्कृतिक धोरण आपलं तयार झालं तशा पद्धतीने चित्रपट धोरण देखील आपल्या आता तयार होईल येत्या 1-2 वर्षांमध्ये. तर ती सुद्धा खूप मोठी उपलब्धी आपल्याला आगामी काळामध्ये उपलब्ध होणार आहे. मला फक्त एकच मुद्दा सांगायचा आपल्याला की आपल्याकडे 2 चित्रनगरी आता कार्यरत आहेत. एक गोरेगावची चित्रनगरी आहे जी जुनी आहे, जवळ 47 वर्ष जुनी असणारी चित्रनगरी आहे. दुसरी आहे कोल्हापूरची चित्रनगरी. या दोन्ही चित्रनगरीमध्ये आता चांगल्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे निर्माते, राज्य स्तरावरचे निर्माते, राष्ट्रीय स्तरावरचे निर्माते येऊन आपल्याकडे चित्रीकरण करत आहेत. म्हणून आपण मराठीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी आपण पूर्वी असं करत होतो की आपल्याकडे एखादा निर्माता आला मराठीचा तर त्याला आपण पहिल्या वर्षाला 50% कन्सेशन देत होतो, जे की आपण आपला रेट आहे. मग 2 वर्षासाठी आपण 25% रेट देत होतो. आता 1 एप्रिल 2024 पासून सगळ्या मराठी चित्रीकरणाच्या निर्मिती संस्थांना आपण 50% लाईफ टाईम त्यांना आपण अशा प्रकारचं कन्सेशन दिलेलं आहे. सो मला असं वाटतं की खूप गोष्टी आहेत, वेळेचं गणित आहे म्हणून थांबावं लागेल मला. पण हा संवादाचा सेतू आपल्याला वाढवायचा असेल तर मी तुम्हाला सगळ्या निर्मात्यांना आव्हान करेल की गोरेगाव चित्रनगरीची दारं 24/7 आपल्यासाठी सताड उघडी आहेत. आपले सगळे अधिकारी आता यंग ब्रिगेड आमची फळी आहे, सगळी तरुणांची फळी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काहीच अडचण निर्माण होणार नाही. जेवढं सुलभ त्याच्यात सुसूत्रता आणता येईल त्या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे आणि आगामी काळामध्ये निर्मात्यांसाठी आणि चित्रीकरण आणि या सगळ्या फॅटर्निटीसाठी शासन जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील आणि आपलं मराठी चित्रपट सृष्टी
चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वतःचं नावलौकिक निर्माण करेल अशा पद्धतीने शासन आपल्या सोबत आहे. धन्यवाद. मला असं वाटतं की दिवसभरात जो हा निर्मिती संवाद आहे त्याचा सेतू बांधला गेला आहे. मी एक विनंती आहे, आव्हान आहे सगळ्या निर्मात्या मित्रांना. खूप मिसअंडरस्टँडिंग असं असतं की तुमचा सिनेमा आम्ही विकून देतो असे सांगणारे खूप लोक असतात, ज्यांना आपण एजंट्स म्हणतो. एजंट्स म्हणतो की ट्रेडर्स म्हणतो. तर तुम्ही प्लीज कोणत्याही असल्या फसव्याना बळी पडू नका. हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण सिनेमा विकणं ही तुमची, सिनेमा ही तुमची प्रॉपर्टी आहे आणि सिनेमा विकत जे घेणाऱ्या संस्था आहेत, ते चॅनल्स असतील की अल्ट्रा असेल, प्लॅनेट असेल किंवा अजून कोणी जे विकत घेणारे हे असतील, त्यांची पण ती सिनेमा घेणं ही त्यांची गरज असते. म्हणून ते सिनेमा जसं प्रॉपर्टी बाईंग होतं तसंच सॅटेलाईटचं बाईंग और सेलिंग होतं. त्याच्यामुळे आमची ओळख आहे, तिकडे पैसे द्यावे लागतात असं असतं, असं काहीही नसतं. हे माझ्या सगळ्या निर्माता मित्रांना मला हे कळकळीचं सांगणं गरजेचं. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. सरांना काही बोलायचं. हाच धागा आहे फक्त की आमच्याकडे पण हे केसेस खूप आता वाढलेले आहेत की प्रचंड फसवणूक लोकांची होतीये. मी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेने विनंती करेल की कोणाच्याही भूतापांना बळी पडू नका. खूप केसेस आमच्याकडे आता यायला लागले आहेत संदर्भामध्ये, आणि कुठलीही व्यवस्था जी आहे, निर्माता कोण आहे तर आम्ही शासन निर्माता कोणाला मानतो, ज्याचं सेन्सॉर सर्टिफिकेटवरती ज्याचं नाव आहे, ज्याच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे, तो आमच्यासाठी योजनेचा लाभ घेणारा जो लाभार्थी असेल तो म्हणजे तशा प्रकारची जी कॅटेगरी आहे. त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीनं कोणी तुम्हाला सांगत असेल की आम्ही अनुदान अर्थसहाय्य मिळवून देतो तुम्हाला, बाकीच्या गोष्टी आम्ही मिळवून देतो, तर अशा भूलता आपण कृपया बळी पडू नका. तुम्हाला थेट शासनाच्या दारी तुम्ही या, शासनाच्या अधिकाऱ्यांना भेटा, कर्मचाऱ्यांना भेटा, तुम्हाला इत्तमभूत माहिती आणि जी तथ्य माहिती जी आहे ती माहिती आपल्याला मिळेल. थँक्यू. तुम्हा सगळ्यांचे आभार म्हणतो. आणि माहितीचा अतिरेक झालेला आहे. सकाळपासून माझ्या छोट्या मेंदूला तरी एवढी माहिती सहन होती, परंतु शेवटचा सतत हा आशादायी जे चित्र निर्माण केलेलं आहे त्याच्यावरून थोडं वास्तवाच्या पातळीवर मी काय अनुभव सांगू इच्छितो. शासनामध्ये आभारी आहे. राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळालेला कासव नावाचा चित्रपट 2016 सालचा, त्याचं आर्थिक अनुदान मिळायला मला 5हून जास्त वर्ष लागले. ही सत्य परिस्थिती. अनेक वेळा फॉलोअप करून तो तुमचा वैयक्तिक मुद्दा नाही, तर ब्युरोक्रेसीची जी पद्धत आहे ती गतिमान कशी करता येईल हा पण महत्वाचा मुद्दा. दुसरं आहे OTT आणि फार चांगलं चित्र केलं, पण तुम्हालाही माहिती, मलाही नक्की 100% माहिती आहे. तुमच्याकडे 2 टीम असतात, एक कंटेंट टीम आणि एक कमर्शियल टीम. आणि खूप वेळा कंटेंट टीमने अतिशय रेकमेंड केलेले सिनेमे कमर्शियल टीम अजिबात घेत नाही. हा माझा अनुभव आहे. महिला, मी सुमित्रा भावे यांचेच फक्त चित्रपट निर्माण केलेले आहे. त्याच्या कारण ती पहिली महिला होती जिने चित्रपटाचं माध्यम हे करमणुकीच्या पलीकडे जाऊ शकतं हे ओळखून आजच्या डिजिटल मीडियामध्ये तिच्या लक्षात आलं की चित्रपट आपल्या ओरल मौखिक कम्युनिकेशन सारखं 3 भाषेत संवाद साधतो. लँग्वेज ऑफ वर्ड, लँग्वेज ऑफ इमेज अँड लँग्वेज ऑफ साऊंड. यातलं आपल्याला फक्त लिहायला वाचायला शिकवलं जातं शिक्षण पद्धतीत, बघायला आणि ऐकायला शिकवलं जात नाही. आणि त्यामुळं त्याबाबत आपण ऑडिओ व्हिज्युअल लिटरसी कमी पडतो. याचं धडधडीत उदाहरण म्हणजे मोबाईलचा सगळ्यात गैरवापर आपण करतो. कुठेही जाऊन कुठेही फोटो काढतो. फोटो काढणं हे इतकं सोपं नाहीये हे लक्षात घेतलं. 14-15 वर्ष लिहायला वाचायला शिकून कवी झालेले लोक फार कमी होते. त्यामुळे काल मोबाईल विकत घेतला, त्याच्यात कॅमेरा फुकट मिळाला म्हणून आजपासून तुम्ही फोटोग्राफर होत नाही हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि जिथं जाऊ तिथं डोक्यात गोष्टीत ठेवा
गोष्टी डोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा, मोबाईलमध्ये ठेवू नका. तुम्हाला डिमेन्शिया लवकर होईल. मी डॉक्टर म्हणून तुम्हाला अतिशय वागून देतो. आता यावेळेस मी काही करणार नाही, 2-3 सिनेमे मी केलेले आहेत. एक तुम्ही सांगितलं बरं झालं, मधल्या लोकांना भेटू नका, पण कुणाला भेटायचं हे कुणालाच माहित नसतं. त्यामुळे OTT प्लॅटफॉर्मचे निर्णय घेणारा हिंदी बॉलिवूड सिनेमाचा व्हिलन नक्की कोण आहे आणि कुठे बसतो हेच कळत नाही. त्याचं गोंजाळणारं मांजर फक्त दिसतं. हिंदी सिनेमा माहिती आठ दिसते बघतो, व्हिलन कधी कुठे बसतो दिसत नाही. तर मग कुणाला भेटायचं हे सांगा प्रत्येक वाहिनीला. तर ते शक्य नाही. ती भेट कितपत सोपी असते किंवा कितपत अवघड असते हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं वास्तवावर पाय राहिले पाहिजे. कंटेंट चांगला पाहिजे. मला खूप जण ऐकलं. मला एकाने उठून सांगितलं माझ्या कुठल्याही सिनेमाचा कंटेंट वाईट होता तरी मी याच्यापुढे बोलणं सुरू शकतो असं मी जाहीर होतो. अस्तू कासो तिथी आणि आता केलेला कौतुस 4 सिनेमे. आणि मी व्यावसायिक निर्माता नाही, धंदेवाईक निर्माता तर अजिबात नाही. मी प्रोड्युसर बाय डिफॉल्ट अस्तूच्या वेळी झालेला. नंतर अस्तूच्या अनुभवाने प्रेरित होऊन कासव हा स्वतःहून केलेला आणि ज्याचे माझे अनुभव मित्रांना ज्याचं प्रचंड कौतुक जगभर झालं. WHO जगातली दुसरी महत्वाची गोष्ट तरुणांमध्ये डिप्रेशन आणि सुसाईड या विषयावरची फिल्म हे सांगून पण आपल्या OTT प्लॅटफॉर्मला ते काही पटलं नाही. सॅटेलाईटला तर अजिबात पटलं नाही आणि अजूनही ती कुठल्याही सॅटेलाईटनी घेतलेली नाही. झीकडेच प्रयत्न करून झाले. त्याचं स्क्रीनिंग झाल्यानंतर असं दाखवलं की उद्या जणू काय ते दाखवणार आहे आणि 10 महिन्यानंतर सांगितलं की नाही आम्हाला घेत आहे. ही वास्तव परिस्थिती आहे. मी एका शब्दाचाही खोटं बोलत नाही आणि त्यामुळं सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा हे प्रत्येकाने आपल्या अनुभवावरती असं मी सांगितलं. मला प्रतितयश निर्माते सल्ले देतात, आत्ता पण दिलेलं आहे, तुम्ही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करा. मार्केटिंगची नवी पद्धत मला आजच कळली. कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करा. तुमचं आणि हिरोईनची काहीतरी भानगड आहे असं येऊ दे पेपरमध्ये. आणि हे अनुभवी लोक सांगतात ना, त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्या प्रोफेशनमध्ये नोबल प्रोफेशन कानावर पडतं ते वेगळं आणि मुद्दाम ऐकायला गाणं वेगळं. डोळ्यापुढे येतं ते वेगळं आणि मुद्दाम काहीतरी बघायला जाणं वेगळं. तर बघणं आणि दिसणं यातला फरक ओळख, ऐकायला जाणं आणि ऐकायला घेणं यातला फरक ओळख, तर तुम्हाला कंटेंट आणि कॉमर्स यातला दुवा सापडेल. नाही तर दुवा सापडणार नाही. कंटेंट तुम्हाला बघायला नसेल तर या गोष्टी शिकाव्या लागतील, नाहीतर शिकवण्यात येणार नाही कुणाला. आणि म्हणून आज मी तिला एक शिक्षक म्हणून, एक नट म्हणून आणि मानसशास्त्री म्हणून मला असं वाटतं जसं लिहायला वाचायला शिकवता तसं ऐकायला आणि बघायला शिकवावं. म्हणजे सिनेमातल्या अनेक गोष्टी ज्या चुकतात तुमच्या, सत्यजित यांच्या सिनेमातल्या गोष्टी तुम्हाला दिसत का नाही पण तुम्ही बघायला शिकलेली नाही. अनेक सायलेंट पॉजेस ज्या चित्रपटात आहेत ते तुम्हाला का स्लो वाटतात, कारण तुम्ही
बघायला शिकलेलंच नाही, ऐकायला शिकले. अनेक वेळा घडत असतं. पूर्वी आपल्याकडे प्रेम आहे किंवा राग आहे हे सांगायला लागायचं नाही, हे न सांगता कळायचं. आता 10 वेळा प्रेम आहे सांगून खात्री वाटत. पूर्वी नायकांनी नायिकेकडे पाहिलं आणि तिच्या प्रतिक्रियेचा क्लोजअप घेतला की काय नातं हे कळायचं आणि तू नजरेने हो म्हटले गाणं सुरू व्हायचं. आता नायक नायिकेला जरी धाव जो मिठी मारून त्यांना अर्थन गिरक्या मारण्या गेलीच काही होत नाही, यांनी खात्री अजिबात पटत नाही. मला असं की ही भाषा फार श्रीमंत भाषा आहे, ती समजून घेतली पाहिजे. आणि ती समजून घेण्याकरता बघायला आणि ऐकायला जर शिकला तर तुमच्या चवीमध्ये फरक पडेल आणि मग आपोआपच घेणाऱ्यांच्या चवीमध्ये पडेल. नाहीतर काय आहे, इथं व्यवसाय म्हणून उल्लेख झालेला आहे, तर तुम्ही मला व्यवसाय आणि धंद्यातला फरक सांगा. कॉर्पोरेटायझेशन म्हणजे काय, हे ज्या शिक्षणात झालेलं आहे, हे ज्या वैद्यकीय क्षेत्रात झालेलं आहे, ते करमणुकीच्या क्षेत्रात पण झालेलं आहे असं मी छातीत ठोकपणे सांगतो. हे तिन्ही व्यवसाय होते पूर्वी आणि हे व्यवसाय करणारी माणसं ते आपल्याला चांगलं जमतं म्हणून करायचे, त्यातून खूप पैसे मिळतात म्हणून नाही करायचे. म्हणून पॅशन ही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी ती केलेली आहे. आता माझं वय असं उरल्याने मला सचिनचं कौतुक वाटतं. सचिनचा प्रवास फार मोठा आहे आणि तो अनुभवाने खूप शिकलेला आहे. आणि त्यामुळे मी सचिनच्या चित्रपटात काम नाही केलं, पण माझे पहिले 2 चित्रपटात त्याच्या वडिलांच्या सिनेमात काम केलं होतं. तर मला असं वाटतं की आपण बघताना ऐकताना खोट्या कल्पना स्वप्न बाळगावी, पण डोकं खांद्यावर ठेवून स्वप्न बघावे आणि स्वप्न बघावी. याहून जास्त मी काही आपल्याला सांगत नाही. आपल्याला समारोपासाठी सचिन आलेला आहे. माझी 2 शब्द आपण शांतपणे ऐकून घेतले याबद्दल थँक्यू. टाळ्यांचा जोर मगाशी वाढायच्या ऐवजी आत्ता वाढला, याचाच अर्थ आहे की आजचा जो केक आहे तो व्यवस्थित झाला आहे आणि त्याच्यावर चेरीचं काम सरांनी आहे आणि जी इन्फॉर्मेशन आहे ते खरं सगळ्या मान्यवरांकडे मिळाली आहे. आजचा हा कार्यक्रम सफल झाला असं मला वाटतं. अशा सर्व निर्मात्यांना वाटण्याचं कारण पण असं आहे की ज्या इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्हाला अजिबात नव्हत्या त्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स आपल्याला या ठिकाणी मिळाल्या. मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी माननीय मेघराज भोसले सरांना मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. तर मेघराज भोसले यांच्या हस्तून सर्व मान्यवरांचा सन्मान होत आहे. आता मेघराज भोसले यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. दत्ता जवळगे, व्यंकटेश कदम, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातून हे निर्माती मंडळी या ठिकाणी आले आहेत. मेघराज भोसले यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. मेघराज फाउंडेशनचे सर्व बघू शकता सभागृह संपूर्ण भरलेलं आहे. एकदा पुन्हा आपण सगळे स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. ज्यावर सत्कार होतोय मोहन आगाशे यांचा आणि सत्कार करतात मेघराज भोसले सर, संजय चोरगे सर आणि सौभाग्यवती चोरगे.
त्यांना मी विनंती करते त्यांनी नेहाला सन्मानित करण्यासाठी जायचे. माननीय मेघराजी राजे भोसले, संजयजी चोरडिया आणि आसावरी नितीन. यानंतर सुरेश धोत्रे सर, सागर सुळे यांना सन्मानित करतात. माननीय ओम ग्राफिक्स आपले जे प्रायोजक आहेत त्यांचे ते प्रतिनिधी सन्मानित करण्यासाठी मी विनंती करते माननीय सचिन पिळगावकर सरांना, कृपया त्यांना सन्मानित करावं. मी प्रवीण तायडे, सत्यशोधक ह्या चित्रपटाचा निर्माता आहे आणि निर्मिती संवाद हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मेघराज भोसले फाउंडेशन आणि उर्विता प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून खूप सुंदर आहे. आणि खरोखर सांगायचं तर मराठी चित्रपट क्षेत्राला निर्मितीसाठी जे प्रोत्साहन किंवा जी माहिती असायला पाहिजे ते ह्या माध्यमातून सर्वांना मिळत आहे. खरं सांगायचं तर आपला जो निर्माता आहे, चित्रपट निर्माता, जो विशेष करून मराठी चित्रपट निर्माता आहे, याला एंड टू एंड चित्रपटाची प्रोडक्शनची माहिती नसते आणि त्यामुळेच खरोखर निर्माता फसतो. आणि खरोखर सांगायचं तर एंडला जे आउटपुट यायला पाहिजे, फायनान्शियल आउटपुट, ते मिळत नाही. पैसा तर लाखो करोडोमध्ये लावून देतो, पण शेवटी हातात काहीच येत नाही. तर ह्या माध्यमातून चित्रपटाच्या स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच, स्क्रिप्टपासून तर पोस्ट प्रोडक्शन, रिलीज, डिस्ट्रीब्युशन आणि नंतर येणारे OTT किंवा व्हेरियस प्लॅटफॉर्मच्या थ्रू जे फायनान्स मिळू शकतो त्याची ह्या कार्यक्रमामध्ये माहिती मिळत आहे. आणि खरोखर खूप छान प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मेघराज सरांचं आणि सर्व जे ह्या कार्यक्रमासाठी लोक स्ट्रगल करत आहेत आणि प्रयत्न करत आहेत की सर्व ह्या कार्यक्रमाला यायला पाहिजे, त्यांच्या मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद सर. आणि असेच आपण जे कोणी नवीन असे निर्माते असतील पुढच्या वेळेस जसे कार्यक्रम तर त्यांनाही आपण याच्यामध्ये सहभागी करून घेऊयात आणि आपल्या या ठिकाणी त्याबद्दल मनापासून थँक्यू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी भूषण बंटराव खोलर. मी प्रथमतः मेघराज भोसले सुरेश प्रोडक्शन हाऊस व उर्विता प्रोडक्शन हाऊस यांचं मी आभार आहे, कारण आम्हाला इथे बोलवलं. मी जवळजवळ ह्या क्षेत्रामध्ये 12 वर्ष झाली मला. आणि आता या ठिकाणी सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीणजी तायडे या ठिकाणी भेटले आणि परत जुन्या आठवणी आमच्या मिळाल्या. मी संघर्ष भीमाचा हा चित्रपट निर्मित केला आहे आणि त्यावेळेस मला मेघराज भोसले यांनी खूप खूप सहकार्य केलं आहे. त्यांचं कितीही करावं तेवढं कौतुक कमीच आहे. खरंच ह्या चित्रपटसृष्टीला अशी व्यक्ती प्राप्त झाली त्याबद्दल मी परमेश्वराचा आभार मानतो की अशी व्यक्ती, खरंच भयासारखी व्यक्ती, ह्या व्यक्तीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर कोणी गरीब जरी माणूस ऑफिसमध्ये आला तर त्याला एकदम असं फुलासारखं जपणारे व्यक्तिमत्व असे आमचे मेघराज राजे भोसले आहेत. आणि आज सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीणजी तायडे यांच्याबद्दल थोडंसं सांगतो की आज योगायोग परत आम्ही भेटलो. मी चित्रपटात प्रोडक्शनमध्ये त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि यांच्याबद्दल सांगतो तर थोडंसं की चित्रपट क्षेत्र कसं असतंय आणि चित्रपट क्षेत्रामध्ये माणूस कसा एकामेकाच्या मदतीला धावतो हे शिकायचं असेल तर प्रवीण तायड्यांकडून शिकायचं. माझे ज्यावेळेस वडील आजारी होते त्यावेळेस वडिलांना अटॅक आला होता. थोडंसं बोलतोय, थोडंसं वेळ घेतो. आणि त्यावेळेस मेघराज दादांना मी पण फोन केला होता. दादांनी तर मला खूप मदत केलीच, पण आज योगायोगाने प्रवीणजी तायडे इथं आहेत आणि त्या क्षणाला प्रवीणजी तायडे यांनी मला मोलाचं असं सहकार्य केलं. त्याबद्दल मी तायडे सर आपलं मनापासून आभारी आहे की तुमच्यासारखी व्यक्ती सत्यशोधक चित्रपटामध्ये तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे काही केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही त्याच्यासाठी केलंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही केले आपल्यासाठी ते तुम्ही जगाला दाखवून दिले, सावित्रीबाई फुलेंनी अशा रणरागिणी बनवल्या, त्यांच्यासाठी तुमचं मी आभारी आहे सर. धन्यवाद. आणि आता या ठिकाणी मला जी बोलायची संधी दिली आपण त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी. असंच उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी आणि आपल्या चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष पुढच्या वेळेस पण
मेघराजराजे भोसलेच असावेत अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी कोरिओग्राफर मयूर आडगळे उर्फ जादू सर. आज जी निर्मात्यांसाठी सुंदर अशी कार्यशाळा मेघराजराजे भोसले फाउंडेशन आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या वतीने आज घेण्यात आली होती. सुंदर अशी कार्यशाळा झालेली आहे. 500च्या वरती निर्माते आज आले आणि सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही कार्यशाळा चालू होती आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि मेघराज भाई यांनी जे काय आज पाऊल उचललेलं आहे निर्मात्यांसाठी खूप सुंदर असं पाऊल उचललेलं आहे. आणि कलाकारांची खरंच जाण असणारं व्यक्तिमत्व म्हणून जर बघितलं गेलं तर आपण खरंच मेघराज भाईंकडे बघू शकतो की एक कलाकारांची जाण असणारं व्यक्तिमत्व म्हणून आज मेघराज भोसले यांनी आज ही कार्यशाळा उभी केलेली आहे. आणि इथून पुढे सुद्धा अशा नवनवीन कार्यशाळा प्रत्येक कलाकारासाठी आज ते उभे करणार आहेत. कलाकारांसाठी त्यांनी इन्शुरन्स कंपनी चालू केलेली आहे की कलाकारांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स कंपनी चालू केलेली आहे. आणि आज या पूर्ण आज जो काही कार्यक्रम झाला त्याचे पूर्ण आज जे काही लाईव्ह केलं ते आमचे अशफाक जमादार सर यांनी पूर्ण आज लाईव्ह केलेलं आहे. दरवेळेस त्यांचं खूप सहकार्य लाभतं आम्हाला आणि प्रत्येक वेळेस अशफाक सर हे कलाकारांसोबत असतात आणि नेहमी लाईव्ह करण्यासाठी उभे असतात. तर नक्कीच त्यांचे मनापासून आभार मानतो की आज सर आपण आलात आमच्या विनंतीला मान देऊन आणि असंच आम्हाला तुमचं सहकार्य राहू द्या. धन्यवाद.